कुंडले गणपती श्रवणी मकरा कुंडले गणपती श्रवणी मकरा कांची कौशुभमणी विराजिता कौशुभमणी कांची कौशुभमणी विराजिता तुलसी हारा सर्व सुख तुका मने माझे हेची 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 सर्व सुख तुका मने माझे बाईन श्रीमुख बाईन श्रीमुख बाईन श्रीमुख बाईन श्रीमुख तुझी कासे पीतांबर हर कासे पीतांबर तुझी कासे पीतांबर कासे पीतांबर कासे
हेलो कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण
पुढे सारखा वाट ठेवा. आता पुढे सारखा जरा आणि वाट ठेवा. तुम्ही कोण पुढे जा पुढे जा येणारी मागे बसते. आताच पुढे या दादा पुढे येते. काही गेला काय आतमध्येच आहे. आपली आईचा जो हात जागता आपली आईचा जो हात जागता माता पिता तयाशी माता पिता होती कन्या पुत्र होती कन्या पुत्र होती हरिकवत देवा भागवत करीती श्रवण भागवत करीती श्रवण चिंतन विठोबाले कन्या पुत्र होती कन्या पुत्र होती आपली आई
जगता आपुलिया गीता जगता आपुलिया गीता जगता आपुलिया गीता
ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते महायोगपीठे तटे भीमरक्षा वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रम् समागमते तत्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् करो करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरूचा सतुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजव मार्त तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मज वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः मस्तके पायावरी मस्तके पायावरी मस्तके पायावरी मस्तके पायावरी यार करी संतांगा यार करी संतांगा यावर करी संतांगा यावर करी संतांगा यावर करी संतांगा मस्तके आपुलिया इता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मध त्यांची सेवा तुका म्हणे मध घर त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदे जगद्गुरु ज्याने आपल्या संसाराला तुळशी पात्र ठेवलं ज्याला वैराग्याचं मूर्तिमंत प्रतीक मानलं जातं जे कळसताने असणारे असे माझे देहूगावचे सुप्रसिद्ध संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा हितोपदेश की आपलं हित कसं होईल
आपला फायदा कसा होईल, आपला नफा कसा होईल, आपल्याला लाभ कसा होईल, आणि या चालीरीतीला धरूनच हा अभंग यासाठी निवडलेला आहे. या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात, जो आपल्या हिता जो असे जागता. तुकाराम महाराज असे म्हणाल नाही, आपल्या हिता असे जागता. मध्ये तुकाराम महाराजांनी जो शब्द टाकितलेला आहे, मग जो म्हणजे कोण तेच आपल्याला पाहायचं आहे. आपल्या हिता जो असे जागता. मग जर जो या शब्दावर आपण जो काही चिंतन करणार आहोत, तर त्या ठिकाणी त्यांनी काय कर्म करावं तरच त्यांची माता पिता धन्य होते. कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वड. कोणामध्ये वंशामध्ये आपली जर मुलं सात्विकतेला जर गेली असतील, तर ते सुद्धा देवाला काय करणार, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा ते काय वाटतं, आपलंच वाटतं. तिसरे त्यांना सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मग हे सर्व आपल्याला जर साध्य व्हायचं असेल, आपल्याला जर हित व्हायचं असेल, तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर गीता भागवत सारखे महाग्रंथाचं आपण काय करायला पाहिजे, वाचन म्हणा किंवा त्यांचं भजन त्याचं असं करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन भगवान पांडुरंग परमात्म्याचं आपल्याला करायला पाहिजे. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज घरोत्यांची सेवा. कोणाची, जे आपल्या हिताचं, आपलं हित कसं होईल याच्यावर त्यांचं पूर्ण लक्ष वेधित केलं आहे. किंवा त्याने सांगितलं की खुळामध्ये आपण कसं झालं, खोली कन्या पुत्र होते सात्विकपणा पाहिजे. आणि म्हणून सांगितलंय की त्यांनी जे गीता भागाचं श्रवण करतात, जे अखंड चिंतन विठोबाचं करतात, अशा लोकांची मला काय करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. आणि अशा लोकांची जर मला सेवा करायला भेटली तरी माझ्या दैवा पार नाही. कारण माझ्या नशिबाला पारावर राहिलेला नाही. हेच त्या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. अभंगाला चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. कारण आज या ठिकाणावरून हरिभक्त पारायण ही पदवी सर्वांनाच प्राप्त होत नाही. जो त्याच्यामध्ये मुरला गेला त्याला
हरिभक्त पारायण म्हणता येते असे आमच्या भावार्थी परमार्थी प्रेमी माझे बंधू जगदीश भाऊ यांच्या मातोश्री कैलासवासी म्हणण्यापेक्षा वैकुंठवासीच म्हणायला पाहिजे. कैलासवासी, स्वर्गवासी, हा, आणि दुसरं वैकुंठवासी. पण वास्तविक या आईला आपण वैकुंठवासीच म्हणायला पाहिजे. का? कारण त्यांनी कुठली तरी बाळ केली होती हरिभक्त पारायण. आणि तुळशी महाराजाला गोपीचंद केला हृदय कळवला वैष्णवांचा. हा, नुसत्याच कपाळाला तिला गळ्यात माला घातला, पण त्याच्यामध्ये काय पाहिजे प्रत्यक्ष आपल्याला? हृदय कळवला वैष्णवांचा. हृदयामध्ये कसं पाहिजे? अगदी मायेचा ममतेचा कळवला पाहिजे. आणि म्हणून आज ही माऊली या ठिकाणी हरिभक्त पारायण होती. नुसतीच हरिभक्त पारायण नव्हती, तर त्याने लक्ष्मण बाबा यांच्याकडून काय घेतलेली होती? दीक्षा घेतलेली होती. आणि लक्ष्मण बाबांकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांचं वाचन, ग्रंथपारायण, शिवलामृताचं वाचन गेल्या 4 महिन्यापूर्वी सुद्धा त्यांनी शिवलामृताचं वाचन पूर्णत्वाला नेलेलं होतं. अशा या माऊली ज्यानं ज्या दोन्ही उभयतानं जो काही धर्मक्षेत म्हणतात इथं कुठेतरी आहे असं वाटतंय मला, तर त्या ठिकाणी ही उभयता त्या ठिकाणी काय करायची की तिथं जाऊन आणि तिथे असणाऱ्या त्या झाडापांचं तिथं काही झाड पडत असेल, दुसरं काही शेती, आणि त्यांच्यामुळे तिथे ते काय करायचे? रक्षण करायचे त्यांचे. हा, आणि शिवाय या माऊली कुठेही लग्न कार्य, आता काय लग्नात सध्या सीझन चालू आहे म्हणा, पण या ठिकाणी आज जरी या ठिकाणी माऊली चांगली असती किंवा हयात असती तर काय गायला गेली असती? म्हणजे ती धावला गायचं काम करायची. म्हणजे सर्व गुण संपन्न अशी काय होती? माऊली होती. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक आईला वाटतं, प्रत्येक जो काय माझे मला लोक आपल्या हिचा जो असे सांगता, जो म्हणजे कोण? हा, तर त्यांनी काय केलेलं असतं? जो म्हणजे आपल्या पोटी जन्माला आलेली संतती. हा, मग त्याने कुठल्या आईला असं वाटतं की आपला मुलगा व्यसनी व्हावा? वाटतं काय? हा, कारण प्रत्येक आईच्या मनात आपल्या मुलाबद्दलची, आपल्या मुलाचं हित कसं होईल, आपल्या मुलाचं हित कसं होईल, आपला मुलगा हा निर्व्यसनी पाहिजे, हे प्रत्येक आईचं काय असतं? जीवन तिथं बोलत असतं. हा, लेकराचं हित आहे माऊलीचे चित्त, ऐशी कलवल्याची जाती करी लाभावीनं. हा, बघा, इतरांनी जरी किती आपल्यावर माया केली तरी पण ते म्हणते त्याच्याबद्दल मला काहीतरी दे, मोबदला दे. पण अशी जगामध्ये एकच आई आहे, आपल्या मुलांचं सर्व गुन्हे माफ करणारे असं जगामध्ये एकच कोर्ट आहे, ते म्हणजे आईचं हृदय. आणि अशा आईन बोलत आहेत. तर या ठिकाणी त्यांच्या म्हणजे मी दुसऱ्याच्या की कुळीत कन्यापुत्र होते जे सात्विकपणात ताबडतोब येतच असं नाही. कारण माणूस जन्माला आल्यानंतर तो 3 गुण बरोबर घेऊनच येतोय, रज, तम आणि हा. पण रज, तम, सत्व हे 3 गुणी जरी घेऊन आला असेल तरी पण तो या जन्माला येऊन तो काय झालेला आहे? हा, रज, तम, सत्व आहे ज्याच्या गुणी, हा, ज्याच्या अंगी तो या गुणी वाया गेला. पण आपल्याला रज आणि तमसत्व, जे तमसत्व आहे ते तमसत्व काय करतो? हा, भगवान भोळाशंकराचं काय होतं तत्व? तम. तम म्हणजे रागीत. हा, आणि रज, रज तो सबल माया जाल. हा, मायाजाल म्हणजे रज गुणाजवळ काय असतं? माया असतो. आणि ती माया असल्या कारणामुळे आपण मायेला जवळ घेतो आणि मायेला जवळ घेऊन आपल्याला परमार्थ साधता जास्त येत नाही. हा, तर जो मायामध्ये गुंतला जातो तो कशा कुठल्या बाजूला जातो? परमार्थामध्ये न जाता तो संसारामध्ये जातो. पण तुकाराम महाराज म्हणतात फलकट हा संसार. हा, तुकाराम महाराज सांगलाय की संसार कसा आहे? फलकट आहे. हा, आणि म्हणून तुम्ही त्या फलकट संसाराच्या मागे, कारण जर तुम्ही संसारात असाल तर तुम्हाला सुख लागणार नाही. सुरुवातीला तुम्हाला संसारामध्ये सुख भरपूर आहे असं मी म्हणत नाही, पण तो कधी सुरुवातीला, पण शेवटला काय होतं त्याची परिस्थिती? हा, जोपर्यंत चाले धंदा तो बोलून बहीण बोले माझे दादा, हा,
आणि शेवटच्या क्षणाला सुखाचा विचार नाही होते, सुखाचा विचार नाही होते, सुखाचा विचार नाही होते, सुखाचा लाईट विचार कमी झाली, लाईट कुठून वाढत. संसार कसं सांगितलंय? संसार दुःख मूल प्रभू कडेंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. कितीही जरी आपल्याजवळ असलं तरी पण आपल्याला त्या संसारात सुख मिळत नाही. अहो, ज्या पत्नीला आपण वाजत गाजत आणलेले असेल पण तीच पत्नी संसारापर्यंत कोरोनामध्ये तर सर्वांना दाखवलं तो. कोरोनामध्ये दाखवलं की पत्नी कोण आहे ती. अहो, 1 फुटावर 2 फुटावरून ती डाल वाचायची. म्हणजे बघा संसाराचं. पण या ठिकाणी संसारामध्ये जी पत्नी वाजत गाजत आणली, जिला आजपर्यंत आपण पोचले, तिचे लाड तोटले सर्व पुरवलं, आणि तीच बाई शेवटच्या क्षणाला काय म्हणतो? बाईल म्हणती मरता तरी खरं, नाचेले घड कळतं. पण परमार्थामध्ये आपल्याला सुरुवातीला बरंच काही ऐकायला लागतं. सुरुवातीला बरंच काय, पण शेवटच्या क्षणाला परमार्थामध्ये आपल्याला काय हिंमत असतो. कारण धनासाठी तुका म्हणे धनासाठी देती प्राण. पण या ठिकाणी तुकाराम महाराजांनी म्हणून तर आपल्या संसारावर काय ठेवलेलं आहे? तुळशी पात्र. संसारात असावं नसावं असं मी म्हणत नाही, पण संसारात असून असो नसल्यासारखं असावं. आपण संसार केल्याशिवाय तुकाराम महाराजांनी संसार केला तर आपण काय हो? त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे? संसार केलेला आहे. म्हणून आपलं जे काय जे आपलं शरीर आहे ते देवाने कशासाठी दिलेलं आहे? देवे दिला देह भजनी गोमटा, तो या झाला फाटा बाजिकेचा. म्हणून माऊली म्हणतोय कल्पनेची बाधा न हो कोणी काली, हे संत मंडळी सुखी असो. म्हणून हा जो आपला देह आहे, भगवंतांना आईच्या ज्यावेळी आपण गर्भात असताना, आणि त्यावेळी तुम्ही सांगा या ठिकाणी आईच्या गर्भात आपल्याला बनवण्यासाठी कोण गेलेला होता? कोण गेला होता? एवढे जरी मोठे एमबीबीएस डॉक्टर असतील, कुठलेही असो, अमेरिकन असो, इंग्लंडचे असो, कुठलेही असो, पण ते गेले तर काय हो? हा देव कोणी बनवला आपला? करता करविता. शाळुकी मंदिर गात असे गाणे शिकवितो धनी वेगळा, शिकवणारा धनी तो आहे. मग ज्या भगवंताने आपल्याला या शरीर देहाची जी प्राप्ती केली, त्यावेळी त्या देवाला सुद्धा जसं आपण आईच्या गर्भामध्ये होतो तसं देवाला सुद्धा त्याच्या बरोबर राहायला लागलंय. हा देह भगवंताला तयार करत असताना एकदा का 3 महिने झाल्यानंतर आपल्या या अवयवांची काय होतोय? अवयव आपल्याला जोडले जातात. मग या भगवंतांनी सांगितलेलं आहे की एका याच्यामध्ये म्हणजे सुंदर वर्णन केलेलं आहे. वाळा माझ्या सद्गुरु राया, माझ्या सावळ्या राया, पंचही तत्वांच्या ज्योती प्रकाशल्या दान. पंचही तत्वांच्या मग हे तत्व कुठलं? चला स्वर्गरोहणाच्या 6व्या अध्यायात किती तत्व सांगितलं? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि जे ऋषी ज्यावेळी सर्व या सृष्टीचा प्रयोग होतो, आणि त्यावेळी मात्र ते ऋषी प्रत्येक तत्वात काय झालेले होते? कारण त्यांच्याजवळ काय होतं? तप होतं. तपाचे सामर्थ्य तपिन लांब. आणि म्हणून हा जो आपला देह भगवंतांनी बनवला,
आणि त्याच्यामध्ये जे काही 5 तत्व सांगितले आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, हे सांगितलेलं आहे. पण या शरीराची रचना करताना भगवंताने आपल्याला किती जोडणी केलेली आहे? कुठं कुठं जोडणी केलेली आहे? 16 चांदे 72 कोतऱ्या काया निर्मिली, 9 दरवाजे खिडकी अंत मूर्ती, 9 दरवाजे खिडकी अंत मूर्ती बैसले, 9 चांदे 72 काया निर्मिली, 9 दरवाजे खिडकी अंत मूर्ती बैसले, 9 दरवाजे अंत मूर्ती बैसले. हा शरीर बनवताना भगवंतांना आपल्या शरीराला किती सांध्या आहेत? आजपर्यंत आपण सांध्या मोजायची गरज का आपल्याला? हा, चालतोय ना? हा, चाललेले शरीर कोणाचे असतात? ते चालतोय ना, पण तो चालवणारा कोण आहे? आपल्या शरीराला किती सांधे सांगितलेत? 16 सांधे आहेत. माहिती असतील नसतील सांगूनच देतोय. मोजा पटापट. 1, का मानेला सांधा दिलाय? 3 ठिकाणीच बघ. इकडे बघ, इकडे बघ, नाही इकडे बघ, इकडे बघता येईल. पहिला सांधा, दुसरा सांधा, बरोबर ना? तिसरा सांधा, चौथा सांधा, 5वा सांधा, 6वा सांधा, 7वा, 8वा, 9वा. कमरेचा सांधा का दिला? देवाला उभ्याने नमस्कार करूच नको, वाकून नमस्कार. किती आले? 10. 11 गुडगा. हा, जर गुडगा जर आपल्याला नसता तर आपण वाकून देवाच्या नमस्कार केला असता का? 12 नुसता वाकून नमस्कार कर नको, डोके टेक. 12 आणि हा शेवटचा इथला 13. 14 हा पण गुडगा धरा. 15 आणि 1 16 सांधे झाले. 72 कोथड्या. कोथड्या म्हणजे काय? नाड्या. तुम्ही म्हणाल आम्हाला 4 लाख 5 लाख पेशी आहेत, त्या पेशी उपयोगाच्या नाही, त्या वाढल्या की आपला रामनाम सत्य. समजलं काय? पण ह्या नाड्या कधी काय होत नाही, कारण ह्या नाड्या अशा आहेत की ह्या नाड्या म्हणजे रोग. हा, समजा आपल्याला एखाद्या मुलाचा समजा डोक्यामध्ये काय थोडा मेंटलपणा येतोय किंवा मतिमंद असतोय, याचा अर्थ आपण काय समजायचा? जी काय 72 नाड्यांपैकी जी नाडी या मेंदूला गेलेली आहे तिचा रक्त प्रवाह मेंदूपर्यंत पोहोचत नाही. मग कुठंतरी ती काय केली असेल? दबली असेल. मग हे कधी समजायचा? म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला खर्च करायला पाहिजे. मग देवाने आपला देह कशासाठी दिला होता? देह दिला भजनी गोमटा. झालं. तेच समजा त्या नाड्या 72 कोकड्या काया निर्मिली. ही आपली काया भगवंताने निर्मलेली आहे. हा, पण त्या परत त्याच्यामध्ये नुकतीच काय निर्मली का हो? किती दरवाजे ठेवलोत? 9 दरवाजे आहेत. हा, 2 कान, 2 डोळे, 4 2 नाकपुड्या, 6 1 तोंड, 7 मूत्राशय, 8 आणि गुदद्वार 9 आहेत ना. 9 दरवाजे. मग 16 सांधे 72 कोथड्या काया निर्मिली आणि 9 दरवाजे. आता हे 9 दरवाजे सांगितले, 16 सांधे जाते, 72 कोथड्या सांगितल्या. आता काय राहिली? खिडकी. मग ती खिडकी कुठे आपली? फासल्या आहेत ना, फासल्यात ना आपल्याला यावजात. हा, मग ही काय? खिडकी. आणि त्या खिडकीमध्ये मूर्ती बैसली, जो आपला आत्मारूपी राम. आणि तो राम आणि कशामध्ये बसवलेला आहे? त्या खिडकीमध्ये बसवलेला आहे. आणि तोच माझ्या मारुती राहिला, तुम्हाला छातीपर्यंत दाखवलेला आहे. विठ्ठल. आणि म्हणून यासाठी देवाने जे काय आपल्याला इंद्रिय दिलेले आहेत, शिवाय आपल्याला देवाने किती, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, देवाने आपल्याला कितीतरी इंद्रिय, म्हणजे ज्ञानेंद्रिय दिलेले 5, कर्मेंद्रिय दिलेले आहे. हा, मग प्रत्येक इंद्रियाचा आपण वापर करतो काय? कुठली कुठली इंद्रिय दिलीत? दिली इंद्रिय हात पाय कान, दिली इंद्रिय हात पाय कान, मुख बोलाया वचन, डोळा मुख बोलाया वचन, दिली सुरती नारायण, दिली सुरती नारायण, नाचे जीव पण
बघा म्हणजे इंद्रिय दिले, इंद्रिय हातपाय कान. भगवंताने आपल्याला हात दिले, कसं दिले? जेवायसाठी. जे काय करायचं, ज्यावेळी भगवंताचं चिंतन चालेल त्यावेळी आपण टाळी वाजवावी. बरं, ते टाळी वाजवताना आशाची वाजवून उपयोग नाही. वाजवायचे असेल तर हाताला काय यायला पाहिजे? सणका आले पाहिजे. हाताला जर सणका आल्या तर याच्यावर आपला दुसरा एक फायदा आहे. काय फायदा आहे? कधीही अटॅक येण्याचा संभव राहत नाही. हा, इंद्रिय दिले, इंद्रिय हात पाय. पाय करण्यासाठी दिले, पायी तीर्थयात्रा करू. हा, कान कशासाठी दिले? डोळे निवतील कान, मना तेथे समाधान. अरे भगवंताचं आपण चिंतन जरी ऐकलं तरी आपल्या कानाला काय व्हायला पाहिजे? समाधान. हा, डोळे, डोळे कशासाठी दिले? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. अहो, देवाचं मुख पाहण्यासाठी आपल्याला डोळे नको. ते डोळ्यानं जर देवाचं जर मुख पाहिलं तर आपल्या डोळ्याला निश्चितच सुखाची प्राप्ती होते. मग राहिले शेवटचा मुख. तोंड कशाला दिलं? राम भजन को दिया, राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कशासाठी दिलेलं आपल्याला? भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिलेलं आहे. हा, त्याने तू जोडीची. मग एवढे सर्व आपण क्रियाकर्म केलं तरच आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. आणि भगवंताची प्राप्ती पण त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे? की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हा, कुळी कन्या पुत्र कशी व्हायला पाहिजे? असा आयचा पुत्र दे गुंडा त्याचा तिने लोके. मग काल काय होती? काल काय होती? जिजाऊंनी काय मागितलं होतं? हा, काल बहुतेकांनी शिवरायांचा काय केला? जल्लोष. पण जल्लोष नुसता करता आला त्यांना? त्यासाठी त्यांना काय प्यायला लागला? जल प्यायला लागला ना. नको तो. तेव्हा सांगतात शिवराजे परत या. कशाला? कशाला या परत? हा, अहो, ज्या माझ्या शिवाजी राजानं ज्यावेळी माझ्या तुकाराम महाराजांना नजराना पाठवला होता की नाही? मुनी शिवाजी महाराजांनी पाठवला होता. पण तो शिवाजी महाराजांना पाठवलेला नजराना माझ्या तुकाराम महाराजांनी स्वीकारला का? का नाही स्वीकारला? मग तो काय साधा दिला होता काय नजराना? सोने नाण्यांचा होता. सोने नाणे आम्हा मृतिके समान. बघा, आजकालच्या काळात सोन्याला कोण मातीचं मूल सांगेल का? हो, मावल्याला बोललो हा सोना घ्या, तुम्हाला बोलतील नको? बोलणारच नाही का? पण ज्यावेळी तुकाराम महाराजांच्या आणि कीर्तनामध्ये कोण बसले होते? शिवाजी महाराज. मग शिवाजी महाराज ज्यावेळी तुकाराम महाराजांच्या कीर्तनात बसले असताना ज्यावेळी तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं आणि त्यावेळी शिवाजी महाराजांच्या मनात एवढं काय ते कीर्तन बिंबलं आणि ते ज्यावेळी घरी गेले आणि मासाहेबांना म्हणाले, जिजाऊना की या ठिकाणी मी हे राज्य काय करणार आहे? नकोच मला राज्य. मी तुकाराम महाराजांच्या जे कीर्तनात ऐकलं ते माझ्या मनावर काय केलेलं आहे? बिंबलेलं आहे. हा, पण माऊलीने जिजाईने सांगितलं, राजे या ठिकाणी जर तुम्ही जे आता बोलता हे जर केलंच नाही तर आपल्या आया बहिणीची इज्जत कोण राखणार? आणि त्याच्या त्यांनी शिवमाने काय घेतलेलं आहे? मग त्यांनी म्हणाल बस बाकी मला काय नको, माझी फक्त एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे? की हे हिंदवी स्वराज्य व्हावे. ही केवळ आपल्या जिजाऊंसाठी आणि शिवाजी राजाने त्यांची इच्छा काय केली? पूर्ण केली. म्हणून आज त्यांच्या काय होतात? जयंत्या होतात, देवादिकांच्या होतात. त्या काय आता जरी
हे जरी असले शिवाजी महाराज ते प्रकारचे कोण आहेत आज त्यांनी आपलं रक्षण केलं, नाहीतर आज आपल्या डोक्यावर टोप्या कुठल्या असत्या ह्या टोप्या आल्या असत्या, हा गोल टोप्या चलो मस्जिद में हा. पण या ठिकाणी शिवाजी महाराज असल्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे, या टोप्या किंवा हे फेटे पाहायला भेटलेले आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी मग कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आज विठाईंच्या पोटी जन्माला आलेले कन्यापुत्र, आता ते 2 बहिणी आहेत 2 भाऊ आहेत, सर्व काय हरिभक्त पारायण नाही हो, पण जे काही जगदीश भाऊ आहेत ते कोण आहेत, हा पुढे चालवू हा वारसा असा पुढे चालवला पाहिजे. नुसत्या 7 बारावर आपला वारसा पण उपयोग नाही, परमार्थाच्या पण हा 7 बारावर आपला वारसा नोंदवला पाहिजे. हा मग तो वारसा आणि जगदीश भाऊनी कुठे चालवलं की नाही. जशा आई अध्ययन करायचे, आज जगदीश भाऊ पण अध्ययन करतात, प्रवचन करतात, हा अध्यायाचा अर्थ सांगतात, निरूपण करतात. म्हणजे हे काय झालंय, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, अभंगाचं दुसरं केलं. गीता भागवत करी पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा, पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक. कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. अशी मुलं जन्माला यायला पाहिजे, हा कारण जेणेकरून आपल्या वंशाचं कुळाचं नाव करायला काय पाहिजे, उज्ज्वल करायला पाहिजे. हा आणि म्हणून त्याच्यासाठी तुकाराम महाराज पहिल्या अभंगात म्हणतात की आपुल्या जो हिचा जो आशे जागता धन्य माता. आता धन्यता कोणाला दिलेली आहे, आई वडिलांना. का, कारण आई वडिलांनी त्याच्यावर संस्कार केले आणि म्हणून तसं तो वागला, म्हणून त्याचं नाव आई बापांच्या पण नावाला काय इथं मान्यता दिलेली आहे. आणि शेवटी कुळी कन्या पुत्र, कुळामध्ये अशी मुलं शिवाजी महाराजांसारखी, तुकाराम महाराजांसारखी, भक्त ध्रुवाबालासाठी किंवा भक्त प्रल्हादासारखी म्हणा अशी कुळ म्हणजे पुत्र किंवा कन्या जन्माला यायला पाहिजे. मग हे सर्व करण्यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे की गीता भागवत करीती श्रवण. कारण हा जो सात्विकपणा आहे तो काय तुम्हाला दोन्ही म्हणजे रजानी तम या 2 गुणांमध्ये तुम्हाला साधता येणार नाही. याच्यामध्ये काय करायला पाहिजे, सात्विकताच असेल. हा कारण तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ आहारनिशी. मग ती सात्विकतापणा किंवा सत्वाला जर मान द्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, परमार्थ करायला पाहिजे. आणि परमार्थ केला जरी तरी पण परत तुकाराम महाराजांचं आणि त्या ठिकाणी म्हणजे असं मत झालेलं आहे की सात्विकता म्हणजे काय. त्याच्यासाठी आपल्याला काय श्रवण करायला पाहिजे, कारण सर्वच ग्रंथ महान ठरवलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये जर तुम्ही जर पाहता असाल तर पांडुरंग परमात्मा सारखा भगवंत नाही, पांडुरंग परमात्मा सारखा भगवंत नाही, ज्ञानेश्वर तुकारामासारखे संत नाही, गीता भागवत सारखा ग्रंथ नाही आणि वारकरी संप्रदाय सारखा पंथ नाही. हा इतर पंथ आहेत, आपण कुठल्याही पंथाला बोलत नाही, पण जो वारकरी पंथ आहे या वारकरी पंथामध्ये एकच आपलं भविष्य आहे. काय, खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे धोका मिळा. अहो कसं या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही सांगा, आता कितीतरी मोठी मोठी देवांची मंदिरं आहेत ना, तिरुपती बालाजी आहे, साईबाबाचं मंदिर आहे, काळूबाईचं आहे, आपल्या तुळजाभवानीचं आहे, सगळ्यांचं आहे. पण कुठल्या देवाच्या पायाला हात लावून तुम्हाला दर्शन घेता येतो, एकच माझा हा पांडुरंग परमात्मा. हा तिथं पण 3-4 तासच लाईनीला उभं राहताना इथं पण 3-4 तासच राहता, पण तिथून तुम्हाला दर्शन पायाला हात लावून मिळेलच ही गॅरंटी नाही. हा जरी तुम्ही VIP दर्शन घ्या तरी पण पायाला हात लावून जो दर्शन मिळतो
ते फक्त माझ्या पांडुरंग परमात्म्याचं ठरलं. सर्व कुलामध्ये जर जन्माला मुलं म्हणा मुली म्हणा तर याचे असतील तर त्याच्यासाठी त्यांना काय करायला पाहिजे? गीता भागवत याचं काय करायला पाहिजे? श्रवण करायला पाहिजे. कारण गीता कसं जगावं हे गीता शिकवतं आणि मरावं कसं हे भागवत शिकवतं. हा आणि म्हणून त्याच्यासाठी कारण शेवटी आपलं हित कशामध्ये आहे? हा माणूस नुसता येऊन इथं 90 वर्ष जगला याला अर्थ तो 90 वर्ष जगला असताना त्यांनी काय कर्म केलं ह्याच्यावर त्याचं सर्व अवलंबून असतं. मग हे कशासाठी करायला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला कशाचं श्रवण करायला पाहिजे हेच अभंगाचं तिसरं चरण. गीता भगवत करती श्रवण गीता भगवत करती श्रवण पुत्र म्हणजे काय गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. पण त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी बघा गीता भागवत श्रवण केल्यानंतर त्यांनी चिंतन कसं सांगितलंय करायला? अखंड सांगितलंय. जर अखंड जर कीर्तन करत जर आपण इथं राहिलो तर 3 वाजेल तरी कीर्तन संपणारच नाही. मग अखंड नाही करायचा पण एक 10 मिनिटं तरी कीर्तन करायचंय ना. सर्वांनी तोंडाने नाम हाताने ताली घेऊन आपण त्याच पांढरक पर्वताचं भजन करूया. गमणे माझ घर त्यांची सेवा गमणे माझ घर त्यांची सेवा गमणे माझ घर त्यांची सेवा
करू त्यांची सेवा आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तया किया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तया चारिक वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तया चारिक वाटे देवा. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे माझ्या घरात त्यांची सेवा. कोणाची सेवा?